आता जर तुम्ही प्रेम पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालला आहे, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहे ते आणले आणि हाच व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. तर तुम्हाला आता काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, ते कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथं आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया एक. तर सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि 2 बटन हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे. सेट झाल्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली पहिले जुटायचं अशा प्रकारे फोटोच्या आणि ते तुम्हाला आहे ना ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट ऑडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. याची जी लेंथ आहे जेवढे सॉन्ग आहे तेवढेच न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं. पहिल्यांदा जुटल्यानंतर इथून बॅक करायचं. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट ऑडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट ऑडिओ ते ॲड केल्यानंतर ह्याच बीट ऑडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा 41पर्यंत बीट आहेत. तर तुम्हाला काय करायचं, जेथून ह्या बीट चेंज होत आहेत तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे. 1-2 वेळा मी सांगतो तशा प्रकारे तुम्ही हा जो तुमचा फोटो असेल इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर फर्स्ट बीट बघायची आपली कोटे चेंज होत आहे तर इथे आपली बीट अशा इथून चेंज होते. ठीक आहे, तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. ओके, त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची, इथे चेंज होते. त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत तिथून कट करायचा. कट केल्यानंतर हा जो बीट ऑडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे. थोडं इथे स्क्रोल करायचे. इथे तुम्हाला प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जे आपण PNG दिले इमोजी PNG असेल ते सिम्पली तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आता मी काय करतो, जे बीटनुसार फोटो स्प्लिट करायचे राहिले ते इथून स्प्लिट करून घेतो लगेच. तर येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आहे तिथून स्प्लिट करून घेतले आहेत. त्याच्यानंतर सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन असेल ते तेच तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये ब्लास्ट नावाचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची. मायनस केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो पहिला त्यावरती क्लिक करायचा आहे. इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला सिम्पली मी इथून इफेक्ट सांगेल, नाव सांगेल तसे तुम्हाला फोटोला एक इफेक्ट आहे तो तुमच्या फोटोला इथून सिलेक्ट करायचा लायच्या शेवटच्या फोटो पर्यंत. तर सिम्पली आता हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्याला सिम्पली रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टली इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा रॉक व्हर्टिकली, पुन्हा रॉक हॉरिझॉन्टली, पुन्हा रॉक व्हर्टिकली, पुन्हा रॉक हॉरिझॉन्टली. हे इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. कंपोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला 3:2चा जो फेड आहे तो ह्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा, इथून पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो लेफ्टचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये यायचं. इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कांबोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे.
पुन्हा त्याच्या पुढचा झूम वनचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून एक सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. हे पहिल्यांदा आल्यानंतर इथून तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचं जो इफेक्ट आहे तुम्ही येऊन जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचं आणि ह्या जे इफेक्ट चिल्लेंत असेल पहिले जे 7 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं. आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला ग्लोईंग स्लाइसमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्ट चिल्लेंत असेल पहिले जे 7 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं. येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 8 सेकंद 9 सेकंद म्हणजे 8 आणि 10 सेकंदाचे तिथले जे 4 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे ते ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करायचं आहे आणि वर्टिकल तुमच्या ते फोटोनुसार इथून ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. येतेल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लिंक विट हा जो इफेक्ट आहे जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 10 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून जो 13 सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे त्याला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना सिम्पली स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 14 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचे जे आपण स्प्लिट केला आहे तिथे. येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आहे ना स्पारच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग कोस्टल स्पारचा इफेक्ट मिळून जाईल सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 14 आणि 15 सेकंदाचे तिथले जे 3 फोटो असतील त्यांना ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना त्याच्या पुढचा फोटो असेल 16 सेकंदाची तिथला तिथे यायचं आहे. येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मिनी रेनबो हा जो टायमिंग आहे सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 16 सेकंदापासून तो आपला हा जो 19 सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 17 सेकंदाची तिथला पुढचा फोटो आहे तिथे यायचा आहे. येतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सिम्पली जिथं स्प्लिट केला आहे तिथे अशा प्रकारे येते. येतल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला आहे ना सिम्पली हा जो 3 लेअरचा इफेक्ट आहे 3 लेअर मिरर तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 18 सेकंदाच्या मागचा फोटो तो 19 सेकंदाच्या मागचा फोटो इथं ह्या 4 फोटोला ठेवायची लेंथ आणि ॲडजस्टवरती क्लिक करून इथून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून फिल्टर 0 करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 19 सेकंदाची तिथला फोटो आहे डायरेक्ट 19 सेकंदाची तिथे यायचे आणि पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्लिट फिकर हा जो इफेक्ट आहे जाईल सिम्पली तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 19 सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे त्याला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो असेल 21 सेकंदाची तिथला तिथे यायचं आहे. येतल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला हा जो ग्लोईंग डबल्स हा जो इफेक्ट आहे जाईल सिम्पली तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 21 सेकंदापासून तो हा 23 सेकंदाचा तिथला फोटो म्हणजे हे जे 3 फोटो आहेत ना त्यांना ठेवायचे. ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 24 सेकंदाची तिथला फोटो तिथे यायचं आहे. येतल्यानंतर पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्याच इफेक्ट स्ट्रोकचा मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 24 आणि 25 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 28 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पुन्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. पहिलाच इफेक्ट तुम्हाला मल्टिपल स्क्रीन पॉपअप हा जो इफेक्ट आहे सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 28 आणि 29 तिथला जो हा फोटो आहे त्याला ठेवायची. लेंथ जेवढे हे फोटोची साईज आहे तेवढी. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.